नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. भोकरदन केळणा नदीच्या पात्रामध्ये आढळला तरुणाचा मृतदेह. तरुण सोमवारपासून होता बेपत्ता. भोकरदन शहरातील शहराला लागून असलेल्या केळणा नदी पात्रामध्ये एक पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचं आढळल्याने एकच खळबळ उडाली होती व या घटनेची माहिती शहरातील भाग्यनगर येथील काही रहिवाशांनी भोकरदन पोलिसांना दिली. पोलीस कर्मचारी सोमनाथ मंडलिक यांनी घटनास्थळावर धाव घेत पाहणी करून नगर परिषद कर्मचारी व नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. भोकरदन येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले, तर पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर मृतदेह हा बादल प्रभुगिरी वर्ष 35 राहणार फतेपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना याच्या असल्याचं सांगण्यात आलंय. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मयताच्या पश्चात पत्नी 2 मुली असा परिवार आहे. बादलगिरी हा मोलमजुरी करून आपल्या कुटुंबांचे उदरनिर्वाह भागवत होता. मागील सोमवारपासून तो घरी आलाच नाही असे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. शासनाने कुटुंबाला मदत द्यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सोमनाथ मंडलिक करीत आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.